पंढरपूरमध्ये कॉरिडॉर उभारण्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। आता पुन्हा एकदा महायुतीत सत्तेत येत असताना या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे पंढरपूरचा कॉरिडॉर होणार या चर्चेला आता उधाणच आलंय। मात्र स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी पुन्हा एकदा कॉरिडॉरला विरोध केला आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्याचा मनोदय व्यक्त केला होता। यासाठी त्यांनी 2000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची चर्चा देखील होती। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी 300 कोटी निधी दिल्याचा प्रचार भाजपच्या वतीने करण्यात आला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा मंदिर परिसरात कॉरिडॉरच्या चर्चांना उधाण आलंय। नवीन सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉर बाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला आहे। भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला त्या कॉरिडॉर बाधित नागरिकांनी प्रचंड मतदान केलं, लोकसभेलाही केलं आणि विधानसभेलाही केलं। या राज्यामध्ये आता येणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा पंढरपूरला येऊन सर्व नागरिकांना आश्वस्त करणं गरजेचं आहे, अन्यथा याचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात होईल। व्यवसायांवरती नांगर फिरून सरकारने विकास करू नये, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी बाळासाहेब डिंगरे यांनी दिला आहे। खायची दात एक आणि दाखवायची दात एक करत असाल तर इथून पुढे लोक सुद्धा तुमचा विश्वास ठेवायचा का नाही हे पण विचार करतील। यासाठी महायुतीने जे शब्द दिलेला आहे किंवा भाजपने जे शब्द दिलेला आहे ते कॉरिडॉर होणार नाही, कोणाचे नुकसान होणार नाही, त्याप्रमाणे त्यांनी वागावे। आम्हाला विश्वासात घेऊन कुणालाही विस्थापित न करता विकास करावा अशी मागणी स्थानिक करतायत। आता सरकार काय निर्णय घेणार आणि त्या निर्णयाला स्थानिक कसा प्रतिसाद देतात यावरती या कॉरिडॉरचं भवितव्य अवलंबून आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।